विद्यार्थ्यांचं स्वागत अजून एकदा. आपलं जे प्रकरण चालू आहे रासायनिक अभिक्रिया व समीकरणे याच्यामध्ये आपण सुरुवात केलेली होती या प्रकरणाची. याच्या अगोदरच्या तासाला आपण पाहिलं की रासायनिक अभिक्रिया ज्या आहेत त्या संतुलित कशा करायच्या, संतुलित आहे का नाही ते पाहायचं, आणि रासायनिक अभिक्रिया संतुलित करण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या पायऱ्यांचा वापर करायचा आहे. आणि संतुलित करण्यासाठी आपण पाहतो की अभिक्रियाकारकांमध्ये जे काही पदार्थ आहेत, जे संयुग आहेत, ते जे संयुग आहेत त्यांचे जे अणु आहेत त्यांची संख्या आणि उत्पादिते म्हणजे उजव्या बाजूला असणाऱ्या संयुगांच्या मध्ये असणाऱ्या अणूंची संख्या हे सारखं आहे का हे आपल्याला पाहावं लागतं. आणि ते जर नसेल तर आपल्याला रासायनिक समीकरण जे आहे ते संतुलित करण्यासाठीच्या आपण ज्या पायऱ्या ज्या आहेत त्या आपण पाहिलेल्या होत्या. आजच्या तासाला जो अभ्यास करायचा आहे आपल्याला तो आहे रासायनिक अभिक्रियांचे जे प्रकार आहेत, जे काही 4 प्रकार आहेत त्या 4 पैकी आपल्याला 3 प्रकार जे आहेत त्याचा अभ्यास करायचा आहे. संयोग असेल, त्याच्यानंतर अपघटन असेल आणि त्याच्यानंतर विस्थापन असेल. तर या तीन ज्या अभिक्रिया ज्या आहेत त्यांचे प्रकार जे आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. तर आपण सुरुवात करूया. संयोग अभिक्रिया म्हणजे काय? संयोग अभिक्रिया म्हणजे काय? संयोग, आता थोडक्यात आपण त्याची माहिती घेऊया. संयोग अभिक्रिया म्हणजे काय? तर असे काही पदार्थ आहेत रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेणारे की 2 किंवा 2 पेक्षा जर जास्त पदार्थ म्हणजे संयुग जर एकत्र आली रासायनिक दृष्ट्या आणि त्यांच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया जर झाली तर एक तिसरा पदार्थ, एक नवीन असा एकच पदार्थ तयार होतो, त्याला आपण संयोग अभिक्रिया असं म्हणतो. आणि त्याच्यासाठी आपल्याला एक अभिक्रिया पहिली जी कृती आहे पुस्तकामध्ये सांगितलेली जी पहिली कृती आहे ती आपण बघूया. पहिल्या कृतीमध्ये काय केलं बघा. एक अशा स्वरूपाची परीक्षा नळी घेतली, त्याच्यामध्ये HCl चं द्रावण घेतलंय, HCl चं द्रावण घेतलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरी त्यांनी काय केलं, एक काचेची कांडी घेतली, काचेची कांडी, आणि ती काय केलीये, ती अमोनियामध्ये बुडवली. अमोनिया जे द्रावण आहे त्याच्यामध्ये ती बुडवली. तुमच्या लक्षात आलं असेल आपण काय काय केलं. एक परीक्षा नळी घेतली, त्याच्यामध्ये HCl म्हणजे HCl चं द्रावण घेतलंय, हायड्रोजन क्लोराईडचं द्रावण घेतलंय, आणि त्याचबरोबर दुसरी एक काचेची कांडी घेतली, त्याच्यामध्ये अमोनिया, काचेची कांडी अमोनियाच्या द्रावणामध्ये बुडून आपल्याला काय करायचंय, इथं धरायची, त्याच्या तोंडाशी धरायची. ते करत असताना आपल्याला काय करायचं, उष्णता द्यायची, प्रयोगशाळेमध्ये उष्णता द्यायची की जेणेकरून HCl चं द्रावण हे वायू अवस्थेमध्ये अवस्थांतरित होईल आणि त्याचं HCl हा जो हायड्रोजन क्लोराईड जो वायू आहे तो त्याच्यामध्ये बाहेर पडेल, आणि ह्याच्यामध्ये असणारा अमोनिया यांची रासायनिक अभिक्रिया घडेल. आणि त्याच्यामध्ये हे दोन्ही वायू आहेत, लक्षात घ्या, हे दोन्ही आहेत ते वायू आहेत. हा जो आहे अमोनियम क्लोराईड हा स्थायू पदार्थाचा घटक असेल, म्हणजे 2 संयुग रासायनिक दृष्ट्या एकत्र आली, त्यांच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया घडली आणि एकच पदार्थ त्याच्यामध्ये तयार झाला, तो म्हणजे अमोनियम क्लोराईड. तर हे एक उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. आता एक दुसरं अजून एक उदाहरण दिलेलं आहे पुस्तकामध्ये, ते आहे मॅग्नेशियमची फीत. दिवाळीच्या दिवसामध्ये जसं आपण एखादा फुलभाज्या पेटवतो तशा पद्धतीची मॅग्नेशियमची फीत आहे. ही जी आहे ती मॅग्नेशियमची फीत आहे, आणि ती आपल्याला काय करायची, ती आपल्याला प्रज्वलित करायची. मॅग्नेशियमची फीत प्रज्वलित केली म्हणजे होतं काय माहिती का, मॅग्नेशियमची अभिक्रिया ऑक्सिजनच्या सानिध्यामध्ये घडते आणि मॅग्नेशियम ऑक्साईड तयार होते. मॅग्नेशियम ऑक्साईड तयार होतं आणि ही जी आहे ती राखाडी पावडर तयार होते. राखाडी पावडर जी आहे ती त्याच्यामध्ये तयार होते, तो म्हणजे घटक म्हणजे मॅग्नेशियम ऑक्साईड असेल त्याच्यामध्ये. आता मॅग्नेशियम जो आहे, मॅग्नेशियमची फीत एक अशी पातळ अशी फीत आपल्याला प्रज्वलित करायची. त्याच्यानंतर होतं काय माहितीये का, ती प्रखरतेने जळते आणि त्यांच्या ऑक्सिजनची संयोग होतो आणि त्याचा थोडक्यात ऑक्सिडीकरणच होतं, आणि त्याच्यामुळं मॅग्नेशियम ऑक्साईड असा एक पदार्थ तयार होतो. म्हणजे दोन घटक एकत्र आले, रासायनिक दृष्ट्या रासायनिक अभिक्रिया घडली आणि एकच पदार्थ त्याच्यामध्ये तयार झाला, ती म्हणजे संयोग अभिक्रिया. अजून एक त्यांनी उदाहरण दिलेलं आहे
ते आपल्याला बघायचंय. अजून एका उदाहरणामध्ये काय केलं बघा, त्यांनी एक चंचू पात्र घेतलंय. त्यांनी काय केलंय, एक चंचू पात्र अर्ध भरून घेतलंय. ही तिसरी कृती त्यांनी दिली. एक चंचू पात्र अर्ध भरून घेतले, त्यात पाणी आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय केले तर त्याच्यामध्ये चुनकळी टाकली. त्याच्यामध्ये चुनकळी जी आहे ती त्याच्यामध्ये टाकलेली आहे आणि चुनकळीचे खडे टाकलेत. म्हणजे त्याच्यामध्ये चुनकळीचे खडे टाकलेत त्यांनी, चुनकळी. आता पाणी आणि चुनकळी यांची रासायनिक अभिक्रिया त्याच्यामध्ये घडते. म्हणजे CaO म्हणजे चुनकळी आणि पाणी म्हणजे H2O आणि त्यांच्यापासून तयार होणारा जो घटक आहे तो CaOH2 अधिक त्याच्यामध्ये उष्णता बाहेर पडते. प्रचंड उष्णता जी आहे ते बाहेर पडते. म्हणजे चुनखडी आणि पाणी जर एकत्र जर आले तर याच्यामध्ये CaOH2 म्हणजे कॅल्शियम हायड्रॉक्साईड नावाचा जो घटक आहे तो एकच घटक तयार होतो, एकच पदार्थ, एकच संयुग तयार होतो. म्हणजे पाणी हे एक संयुग आणि कॅल्शियम ऑक्साईड म्हणजे चुनखडी हे एक संयुग, त्यांच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया घडते आणि त्याचबरोबर ह्याच्यामध्ये उष्णता देखील त्याच्यामध्ये बाहेर पडते. तर याच्यातून आपल्याला असं सांगता येईल की दोन किंवा दोनपैकी जास्त अभिक्रियाकारके रासायनिक दृष्ट्या एकत्र येऊन रासायनिक अभिक्रिया घडते आणि एकच उत्पादित आपल्याला मिळतात त्या अभिक्रियामध्ये. आणि अशा प्रकारची रासायनिक अभिक्रिया असते त्याला आपण संयोग अभिक्रिया असं म्हणतो. संयोग जो रासायनिक अभिक्रियाचा जो प्रकार आहे तो त्याच्यामध्ये आहे तो संयोग आहे. आता आपल्याला पुढचा भाग बघायचा तो म्हणजे अपघटन. पुढचा भाग बघायचा म्हणजे अपघटन. आता अपघटन म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे. अपघटन म्हणजे आहे तर मूळ जे आहे मूळ पदार्थामध्ये अपघटन घडतं. म्हणजे एक पदार्थ असेल तर एक पासून 2 किंवा 3 पदार्थ तयार होतात, थोडक्यात जर सांगायचं झालं तर. आणि आता ते अपघटन कशा, औष्णिक अपघटन असेल, विद्युत अपघटन असेल किंवा नेहमीच्या पद्धतीचं अपघटन असेल. आता ते कसं घडतं, काय होतं ते आपल्याला बघायचं. त्यासाठी त्यांनी एक पहिली अभिक्रिया त्यांनी दिलेली आहे ती म्हणजे आपण नेहमी पाहतो साखर. त्याला जर आपण उष्णता दिली आणि उष्णता दिल्यानंतर तयार होणारे जे घटक आहेत ते कार्बन आणि पाणी, थोडक्यात कार्बन आणि पाणी. आता ह्याच्यामध्ये काय केलं बघा, साखर जी आहे ती एका छोट्याशा त्यांनी बाष्पन पात्र जे आहे बाष्पन पात्रामध्ये साखर घेतली आणि ती बेन्सन बर्नर वरती धरली आणि साखरेला जर उष्णता दिली तर होतं काय, साखर करपते, काळी पडते आणि काळ्या रंगाचा मेणासारखा असा एक घट्ट असा घटक जो आहे तो शिल्लक राहतो, तो म्हणजे कार्बन शिल्लक राहतो. आणि त्याच्यातून पाण्याचे जे 11 जे अणू आहेत, पाण्याचे अणू किंवा रेणू ते जे आहे ते त्याच्यातून बाहेर पडतात, त्याचं बाष्पीभवन घडतं आणि कार्बन जो आहे तो त्याच्यामध्ये तयार होतं. आता ह्या अभिक्रियामध्ये काय की एकाच रासायनिक पदार्थापासून दोन भिन्न असे वेगळे पदार्थ तयार होतात, त्यांना आपण अपघटन असं म्हणतो. बरोबर आहे. थोडक्यात हे त्याला उष्णता देण्यामुळे ही जी प्रक्रिया आहे ते त्याच्यामध्ये आपल्याला घडलेली आपल्याला पाहायला मिळते. आता अजून एका त्यांनी रासायनिक अभिक्रिया दिली आहे ती म्हणजे CaCO3. तुम्हाला सगळ्यांना माहिती याला आपण कॅल्शियम कार्बोनेट असं म्हणतो आणि त्याला उष्णता दिल्यानंतर तयार होणारे जे घटक आहेत ते आहेत CaO आणि CO2. त्याच्यासाठी त्यांनी काय केलं बघा, ही जी अभिक्रिया आहे ही अभिक्रिया त्याच्यासाठी काय केलं बघा, तर एका परीक्षण नलिकेमध्ये CaCO3 घेतले, त्याला आपण बूच लावलंय आणि याच्यातून एक काचेची नलिका जी आहे ती दुसऱ्या एका परीक्षण नलिकेमध्ये सोडली आणि त्याच्यामध्ये सोन्याची निवडी घेतली. सोन्याची निवडी आता याला उष्णता दिली आहे. या कॅल्शियम कार्बोनेटला आपण उष्णता दिली. कॅल्शियम कार्बोनेटला उष्णता दिल्यानंतर काय काय घडतं, कॅल्शियम कार्बोनेटला जर उष्णता दिली तर कॅल्शियम ऑक्साईड जो घटक आहे तो इथं शिल्लक राहतो, त्या पहिल्या परीक्षण नलिकेमध्ये शेवटी तळाशी शिल्लक राहतो. आणि त्याचबरोबर हा जो कार्बन डायऑक्साईड जो वायू आहे ह्या नलिकेतून इकडे येतो आणि इथं सोन्याच्या निवडीमध्ये ज्यावेळेस तो मिसळला जातो त्यावेळेस सोन्याची निवडी जी आहे ती दुधी बनते. आणि सोन्याची निवडी का घेतली आहे तर तयार होणारा जो घटक आहे तो कार्बन डायऑक्साईड आहे याची आपल्याला माहिती व्हावी, प्रचिती व्हावी म्हणून आपण काय घेतले, सोन्याची निवडी इथे घेतलेली आहे. आणि सोन्याच्या निवडीतून ज्यावेळेस कार्बन डायऑक्साईड वायू प्रवाहित होतो त्यावेळेस सोन्याची निवडी
दुधी बनते. तर ह्या 2 अभिक्रिया त्यांनी दिलेल्या आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं, एकाच पदार्थापासून 2 वेगवेगळे नवीन पदार्थ तयार होतात. म्हणजेच एकाच रासायनिक पदार्थापासून एकाच अभिक्रियाकारकांपासून 2 वेगवेगळी उत्पादिते तयार होतात. आणि त्यावेळेस त्यांनी ते दिले पाहिजे, ज्या रासायनिक अभिक्रियेत एकाच अभिक्रियाकारकांपासून 2 किंवा 2 पेक्षा अधिक उत्पादिते तयार होतात. आणि अशा प्रकारची जी अभिक्रिया असते त्याला आपण अपघटन अभिक्रिया असं म्हणतो. आता आपल्याला अजून त्यांनी उदाहरणं दिली ते आपण बघूया. याच्यामध्येच अपघटनामध्ये अजून एक त्यांनी उदाहरणं घेतलेली आहेत, ते आपण बघूया. कोणते बघू. आता याच्यामध्ये त्यांनी दिले अजून म्हणजेच हायड्रोजन पेरॉक्साईड जो आहे, आणि त्याचं त्यांनी सांगितलं की ते मंद गतीने त्याच्यामध्ये एक रासायनिक अभिक्रिया घडते आणि अभिक्रिया झाल्यानंतर त्याच्यामध्ये बाहेर पडणारे जे घटक आहेत हे असतील. ते कोणकोणते आहेत? पाणी आहे आणि ऑक्सिजन आहे. पाणी आणि ऑक्सिजन जे आहे ते त्याच्यामध्ये बाहेर पडतात. अजून एक त्यांनी अभिक्रिया केली ते म्हणजे विद्युत अपघटन. आता विद्युत अपघटन पाण्याचं विद्युत अपघटन आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पाणी हे हायड्रोजन आणि ऑक्सिजन पासून बनलेलं असतं. आणि त्यांनी विद्युत ऊर्जेचा वापर केला आणि त्याच्यापासून तयार होणारे जे घटक आहेत ते असतील हायड्रोजन आणि ऑक्सिजन. म्हणजे विद्युत अपघटन कलशामध्ये ज्यावेळेस आपण आम्लीकृत हे पाणी घेतो आणि विद्युत प्रवाहित करतो त्यावेळेस कॅथोडवर आणि एनोड वरती वायू तयार होतात. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हायड्रोजन प्लस आयन्स आहेत ते कॅटायन्स आहेत, ते कॅथोडकडे जातात. आणि ऑक्सिजन मायनस आयन आहेत, ऋण आयन आहेत, ते एनोडकडे जातात. ते ऑक्सिजन एनोडवर जमा होतो आणि हायड्रोजन जो आहे तो कॅथोडवरती जमा झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्याचं जे विलगीकरण जे आहे, त्याचं अपघटन जे आहे ते आपण विद्युत ऊर्जेच्या सहाय्याने आपल्याला करता येतं. फक्त पाण्याच्या द्रावणामध्ये जे आपण विद्युत अपघटन कलश घेणार आहोत त्याच्यामध्ये आम्ल टाकणार आहोत की जेणेकरून त्याच्यामध्ये आयनीभवन जे आहे ते व्यवस्थित त्याच्यामध्ये होऊन जाईल. आता आपल्याला पुढचा आणि शेवटचा टप्पा बघायचा आहे म्हणजे विस्थापन अभिक्रिया जी आहे ती आपल्याला बघायची. आपण पाहतो बघा क्रिकेट नाही, फुटबॉलमध्ये, हॉकीमध्ये असं घडतं की खेळाडू जे आहे, जी मूळ 11ची जी टीम असते, 11 खेळाडू, त्याच्यामध्ये एखादा खेळाडू जर पडला, त्याला लागलं तर नवीन खेळाडू तिथं बदललं जातं, म्हणजे रिप्लेस केलं जातं, सबस्टिट्यूट केलं जातं इंग्रजीमध्ये. तर अशाच पद्धतीची विस्थापन अभिक्रियामध्ये काय घडतं की विस्थापन अभिक्रियामध्ये कमी क्रियाशील धातूंना जास्त क्रियाशील धातू जो आहे तो विस्थापित करतो आणि तो त्याची जागा घेतो. एक अभिक्रिया आपण पाहिली होती, जस्ताची भुकटी होती बघा. जस्ताची भुकटी आणि कॉपर सल्फेटचं द्रावण. विद्यार्थ्यांना पहिल्यांदा कृती करायला सांगितली होती त्याच्यामुळे हेच होतं. जस्ताची भुकटी होती आणि हे जलीय द्रावण होतं कॉपर सल्फेटचं आणि त्याच्यामध्ये तयार होणारे जे घटक होते ते झिंक सल्फेट, ते पण जलीय द्रावण होतं आणि त्याचबरोबर कॉपर जो आहे तो त्याच्यामध्ये तयार होतो. आता होतं काय माहितीये का, जस्त जो आहे जस्त धातू हा जो क्रियाशील धातू आहे त्याच्यापासून त्याचे आयन्स तयार होतात ज्यावेळेस ते एकत्र येतात. जस्ताची भुकटी ज्यावेळेस आपण आता समजा हे चंचुपत्र आहे, त्याच्यामध्ये पहिलेच कॉपर सल्फेटचं द्रावण होतं, बरोबर. त्यालाच आपण ब्ल्यू विट्रिऑल असं म्हणतो. आणि ते निळ्या रंगाचं कॉपर सल्फेटच्या द्रावणामध्ये आपण जस्ताची भुकटी टाकली आपण, जस्ताची जी पावडर आहे ती त्याच्यामध्ये टाकली, तर होतं काय, जस्ताचे आयन त्याच्यामध्ये तयार होतात आणि हे कॉपर आयनला वेगळे करतात. कॉपर आयनला ही त्याची जागा घेतो आणि त्याला ढकलतो आणि तो ढकललेला तो तिकडे जातो. म्हणजे त्याचे कॉपर जो आहे तांबे, त्याचा जो धातू आहे तो वेगळा तयार होतो त्याच्यामध्ये. त्याचबरोबर झिंक सल्फेट हा एक घटक त्याच्यामध्ये तयार होतो. म्हणजे झिंक जो आहे तो जो क्रियाशील घटक आहे तो कमी क्रियाशील पदार्थांना विस्थापित करतो. आणि अशा प्रकारची ही जी अभिक्रिया जी आहे ती त्यांनी इथे सांगितलेली आहे. आता या अभिक्रियेमध्ये आपण काय करतो बघा, त्यांनी दिले बघा काय, तर कमी क्रियाशील घटकांना जास्त क्रियाशील जो धातू आहे किंवा घटक आहे
तो विस्थापित करतो आणि तो त्याची जागा घेतो आणि अशा प्रकारची जी रासायनिक अभिक्रिया जी आहे जी घडली जाते त्यालाच आपण विस्थापन अभिक्रिया असं संबोधतो. तर अशा पद्धतीनं आपल्याला हे जे 3 प्रकार जे आहेत रासायनिक अभिक्रियेचे प्रकार संयोग, अपघटन आणि विस्थापन हे आपण पाहिलेले आहे. त्याच्या पुढचा जो भाग आहे आपल्याला की दुहेरी विस्थापन अभिक्रिया जी आहे ते आपण पुढच्या तासाला घेणार आहोत. माझ्या मते हे तुमच्या लक्षात आलं असेल कशा पद्धतीने रासायनिक अभिक्रिया घडली. आपण उद्याच्या तासाला याच्या पुढचा भाग घेऊया.